कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र मंडळाचे 329 मासिक चर्चासत्र यासाठी मला जे इथल्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी इथं एक भुईमुगाबद्दल बोलण्याची जी एक संधी शेतकऱ्यासमोर दिली, त्यांच्याबद्दल त्यांचे आणि कृषी विज्ञान केंद्राची सुद्धा मी आभारी आहे. आता थोडंसं असं समजून घ्या, मी आहे शेतकरी आणि भाषण करणं हा काही माझा विषय नाही आणि मला फारसा भाषणातून असं काही सांगता येणार नाही, कारण मी काम करणारा माणूस आहे. आणि आता ते थोडं मागे पुढे होईल, पण तुम्ही जर नंतर आपण सगळी माहिती झाल्यानंतर तुम्ही जर मला कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं मात्र मी उत्तर तुम्हाला देऊ शकतो. तर मी सुरुवातीला तुम्हाला हे सांगतो की माझं नाव आहे मधुकर नामदेवराव घुगे, मुक्काम पोस्ट केहाळ, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. आता मी भुईमुगाची ही शेती जवळजवळ 25 वर्षापासून करतो. सुरुवातीला बऱ्याचशा अडचणी पण आल्या होत्या वेगवेगळ्या बियाण्याच्या, ते याच्यात संदर्भात येईलच नंतर. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की भुईमुगाची लागवड करते वेळेस सुरुवातीला कसं असलं पाहिजे की शेतकऱ्यांनी एक आपल्या मातीची परीक्षण घेणं खूप चांगलं आहे. कारण सरांचं आमचं तिथं बोलणं झालं, पण ते नमुने बरोबर आले पाहिजेत ते, कारण माती परीक्षणाशिवाय आता शेती थोडीशी अवघड झालेली आहे. त्याच्यामुळं अगोदर सर्वात प्रथम मी म्हणेल की तुम्ही तुमच्या मातीचं चांगल्या प्रकारे परीक्षण करून घ्या, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढं काय द्यायचं आहे, काय किती कमी आहे याची कल्पना येणार नाही. आता भुईमुगाच्या संदर्भात जर सांगायचं तर भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई यांनी रिसर्च म्हणजे संशोधित केलेल्या आणि विद्यापीठामार्फत प्रसारित केलेल्या वाणाचा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मी जवळजवळ आता 20 वर्षापासून करतो आणि तेव्हापासून हे भुईमुगाचं बीजोत्पादन हे माझ्या शेतावर घेतलं जातं. त्याच्यामध्ये हे बीजोत्पादन करत असताना किंवा ह्या व्हरायटीज माझ्याकडे ज्यावेळेस आल्या त्यावेळेस त्या व्हरायटीचं हे कसं करायचं बा, ह्याचं उत्पादन जास्तीत जास्त कसं येईल याच्यासाठी एक आम्ही माझ्या लेवलवर आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यातूनच आम्ही एक ओळीतील आणि झाडातील अंतराची संकल्पना मांडून मी त्याच्यात जवळजवळ 6 ते 7 कृषी मेळावे आयोजित केले होते आणि दरवेळेस मी ओळीतलं अंतर कमी कमी करत असं एक केलेला प्रयोग होते आणि त्याच्यातून मग एक योग्य अंतर निवडलं गेलं आणि ते अंतर म्हणजेच आमचं घुगे पॅटर्न म्हणून माहिती आहे. आणि याचा फायदा आता जवळपास बरेच शेतकरी घ्यायलेत, कारण भुईमुगामध्ये सर्वात महत्त्वाचं काय होतं की भुईमुगामध्ये ओळीतलं अंतर किती असावं, किती ओळीवर अंतरावर भुईमुग लागवड केली पाहिजे, लागवड केल्यानं उत्पन्न जास्त येतं का पेरणी केल्याने उत्पन्न जास्त येतं, हे प्रश्न पूर्वी सगळे अनुत्तरित होते. आणि मी जेव्हापासून याच्यात आलो तेव्हापासून मी हे सर्व शेतकऱ्यांना नेहमीच माझ्या याच्यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की लागवड आणि पेरणी ह्या दोन्हीपैकी लागवड केली तर तुम्हाला उत्पन्न चांगलं येते. ह्या पद्धतीमध्ये आता मी तुम्हाला आता जमिनी पहिल्यानं मी कसं सांगतो की आम्ही कशी करतो ते पॅटर्न सांगतो. भुईमुगासाठी कसं आहे, पहिल्यानं जमिनीची निवड, कारण कोणतंही पीक जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्या शेतकऱ्यांनी कुठल्याही पिकाचा असो, आता भुईमुगाचा असेल तर भुईमुग, तर त्या योग्यतेची जमीन निवड गेली पाहिजे. आपण एखाद्या चूक जमीन निवडतो आणि त्या पिकाला ती हे होत नाही, सूट होत नाही आणि मग सुद्धा तिथं उत्पादन कमी येतं. त्याच्यामुळं जमिनीची योग्य निवड फार महत्त्वाची आहे. योग्य निवडीमध्ये समजा आता भुईमुगाचं पीक आहे तर भुईमुगाच्या पिकाला तुम्ही हलकी मध्यम स्वरूपाची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करायला पाहिजे. अशा पद्धतीची जमीन ही भुईमुगासाठी उपयुक्त ठरते. त्याच्यानंतर आहे जमिनीची पूर्व मशागत. आता पूर्व मशागतीमध्ये जसं आपलं पूर्वीचं पीक जे असेल तर ते आपण काढून आपण त्याची सर्व जे काय नांगरट, हलकी नांगरट किंवा त्याला आपण तिरी वगैरे म्हणतो ते केलं तरी चालते आणि या पद्धतीनं ती जमीन तयार करायची. आणि त्याच्यानंतर ती पूर्णपणे जमीन तयार झाल्याच्यानंतर आता ते बघ भिजवणं वगैरे मी पुढे येईल ती मी सांगतो त्यावेळेस की ते आम्ही काय करतो आहे की एक स्प्रिंग, आता हे रान भिजवायचं आहे तर पूर्वीला आपण एका ठिकाणी कमीत कमी
स्प्रिंकलर 8 तास ठेवावं लागते काळं रान भिजवायच्या वेळेस, किंवा मग पाटपाण्यानं जर जमीन तुम्ही भिजवली तरी चालते, परंतु पाटपाण्याच्या जमिनीचं मग ते वापसा यायला किंवा याच्यामुळं अडचणी येतात, त्याच्यामुळं ते स्प्रिंकलरनं जमीन भिजून घ्यायची. आता ही झाली आपली जमिनीची निवड आणि पूर्व मशागत. त्याच्या पुढचा भाग आहे तो आहे वाणाची निवड. आता वाणाची निवड करत असताना शेतकऱ्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की वाणाची निवड करत असताना अधिक उत्पादन क्षमता असणाऱ्या वाणांची निवड केली गेली पाहिजे. म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या वाणामध्ये इल्ड पोटेन्शिलिटी आहे, आपण म्हणतो की जर आपण त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं, हवामान व्यवस्थित असेल, जमीन व्यवस्थित निवड केली असेल, मॅनेजमेंट चांगलं असेल, तर त्या वाणाला त्याला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. म्हणजे अधिक उत्पादनक्षम असणाऱ्या वाणांची निवड करायची. आता अधिक उत्पादन वाणं कसे समजायचे, तर ह्याच्यामध्ये BRCनी म्हणजे ट्रॉम्बेनी जे व्हरायटीज रिसर्च केलेल्या आहेत, TG व्हरायटीज आहेत, त्याच्यामध्ये TAG 24 आहे, TG 37 आहे, TG 51 आहे, TLG 45 आहे, आता TPG 41 एक होती, ती आता नाही सध्या, TG 37 37 आहे, आणि आत्ता एक 2 व्हरायटीज आता गेल्या वर्षी एक रिलीज झाली TAG 73 म्हणून, आणि एक जुना याच्यासाठी छत्तीसगडसाठी एक रिलीज झालेली आहे, ती पण व्हरायटी चांगली आहे, CGTM म्हणून आहे तिचं नाव, म्हणजे TG 88 म्हणून तिचं नाव आहे. तर ह्या ज्या वाणं आलेले आहेत, हे वाणाची निवड करायला हरकत नाही. कारण कसं आहे की निवड करत असताना वाणाचं ते आपल्या शेतकऱ्याच्या पीक नियोजनात सुद्धा बसलं पाहिजे. म्हणजे पिकाचा कालावधीसुद्धा थोडा कमी असला पाहिजे. तर ही जी ट्रॉम्बेची सगळी वाणं आहेत, ह्या वाणांचा जवळपास कालावधी 100 दिवसापासून ते 110 ते 15 दिवसापर्यंत आहे. याच्यातच ही वाणं सर्व येऊन जातात. तसंच त्याप्रमाणे याच्यात तेलाचं प्रमाणसुद्धा चांगलं आहे, 48-49% तेल असते. त्याच्यानंतर या व्हरायटीजमध्ये सेलिंग म्हणतो आपण. सेलिंग म्हणजे जसं आपण 1 किलो शेंगाचं प्रमाण किती आहे शेंगदाण्याचं, त्याला आपण सेलिंग म्हणतो. तर ते 72-73च्या वर आहे. काही व्हरायटीचं तर 80पर्यंत पण जातं. अशा प्रकारे तुम्ही वाणाची निवड करत असताना यापैकी कुठलाही एखादा वाण तुम्ही निवडायला हरकत नाही. त्याच्यानंतर आहे की आता हे बियाणं, आता एकरी बियाणं किती लागतं, तर आपण जर पेरणी आम्ही तर पेरणी करत नाही, मी आमच्याकडे लागवडच करतो. माझ्याकडे उन्हाळी भुईमुग, आता रब्बीतला भुईमुग होता जवळजवळ 15 एकर पूर्ण लागवड केलेला. तो रब्बीचा पण मी सांगतो तुम्हाला नंतर की रब्बीचा भुईमुग का घ्यायला पाहिजे, कसा घ्यायला पाहिजे. पण उन्हाळी भुईमुगाचं आता माझ्याकडे जवळजवळ 20 एकर लागवड होते, 20 ते कधी 25 एकर. तर याच्यासाठी आपण काय करतो, बियाणं. आता बियाणाची निवड करत असताना मी ह्या व्हरायटीज सांगितल्या तुम्हाला, ह्या व्हरायटीज. आणि त्याच्यानंतर बियाणं एकरी किती लागतं, तर बियाणं कसं आहे, ओळीतील अंतर आणि झाडातील अंतर बरोबर जर केलं तर माझ्या पद्धतीनं जवळपास एका एकरला 80 किलोच्या आसपास बियाणं लागतं, आणि 80 किलो बियाणं लागतं. तर मग ते काय होतं की कधी असं वाटतं बुवा आपल्याला हे 80 किलो बियाणं कसं, इतकं कुठं बियाणं लागतं का, किंवा इतकं बियाणं लागत नाही. तर बियाणं लागण्याचे 2 गोष्टी असतात. एक असते की त्याचं 100 दाण्याचं वजन कसं आहे, म्हणजे आपलं सिलेक्शन काय आहे. समजा एखाद्याने आपण जर चांगली बियाणं निवडलं तर थोडंसं दाण्याची संख्या कमी होते, वजन वाढते. आणि दुसरं आहे की ओळीतलं अंतर किती असणं हे फार महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला एक थोडंसं त्यातलं गणित सांगतो. 80 किलोचं कसं गणित आहे, ते काय फार मोठं नाही आहे. आता आपण जर 1 स्क्वेअर मीटर असं अंतर घेतलं, 1 स्क्वेअर मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, बरोबर आहे. आता 100 सेंटीमीटर बाय 100 सेंटीमीटर जर आपण असं धरलं तर इकडून आपल्या लाईन बसतात 4, आणि असे दाणे जर आपण 10 सेंटीमीटरवर एक दाणा सांगतो, म्हणजे आपण ओळीतलं अंतर सांगितलं आहे 25 सेंटीमीटर आणि झाडातलं अंतर सांगितलं आहे 10 सेंटीमीटर, बरोबर आहे. आता ह्या अंतराप्रमाणे 1 स्क्वेअर मीटरमध्ये किती झाडं बसतात, तर आपण असे जर 10-10 सेंटीमीटरवर धरली तर म्हणजे 10 दाणे बसतात. आणि लाईन 4 म्हणजे 4 लाईन आणि 10 दाणे, म्हणजे याचं गणित कसं होतं आहे, 40 दाणे. आता हे म्हणजे एक साधारण गणित आहे समजण्यापुरतं, याच्यात कमी अधिक होऊ शकतं. तर हे झाले 40 दाणे. आता आपण एक शेंगदाणा साधारणतः एक अर्धा ग्रामचा धरायला हरकत नाही. 1 ग्रामची शेंग असतेच, पण आता एखाद्या 2 ग्रामपर्यंत सुद्धा आमच्याकडे शेंगा गेलेल्या आहेत. म्हणजे ते वजन हा तो वीड हे ते भाग वेगळे,
आता आपण अर्धा ग्रामचा जर शेंगदाणा घेतला तर किती दाणे झाले? 20 ग्राम. म्हणजे 20 ग्राम हे 1 स्क्वेअर मीटरमध्ये बी लागते, बरोबर आहे. आता 20 ग्रामचं जर तुम्ही सगळे गुणाकार केले तर ते कसं होईल? एका गुंठ्यामध्ये 2 किलो. एका गुंठ्यामध्ये 2 किलो झालं तर 40 गुंठ्यामध्ये 80 किलो. म्हणजे आपला जो कन्सेप्ट असतो की बा एवढं बी सांगते हे काहीतरी गलत सांगते, तर हे 80 किलो बसण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त योग्य अंतरावर झाडाची संख्या आणि लागवड करण्यात आली पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण बरोबर 4-4 बोटावर आम्ही ती लागवड करतो. जसं की आता लागवड कशी करतो ते पुढं एक एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आता बी झालं, एकरी 80 किलो कसं बसतं हे त्याचं माहिती झालं. आता त्याच्यानंतर आहे की आपण जी तुम्ही रासायनिक खताचं बोलू लगे, कारण आता तुम्ही जमीन तयार केली, जमीन पूर्णपणे भिजवल्यानंतर पूर्णपणे जमीन वापशावर आली, बरोबर आहे. आता वापशावर आल्याच्यानंतर तुम्ही काय करणार? एकरी 2 बॅग जिप्सम जमिनीवर पसरून द्या आणि त्याच्यानंतर त्याला बैलानं पाळी घाला, बरोबर आहे. आता ही पाळी घालण्यापर्यंत ठीक आहे. आता ही पाळी घालून इथं सोडलं आपण याला. इकडून आपण 80 किलो बियाणापर्यंत आलो. वाणाची निवड झाली, कोणते वाणं घ्यायला पाहिजेत तेही झालं. आता राहिलं काय? जमीन तयार झाली आहे. आता तुम्हाला लागवड करायची आहे. तर लागवड करायच्या अगोदर काय करायचं? आपण एक जे आपल्याकडे ऑटोमॅटिक तिफन असतात, तुम्ही तर सगळे बघितलेलंच असेल. ते ऑटोमॅटिक तिफनमध्ये काय की 2 डबे असतात. 2 डब्यामध्ये एका डब्यात खत टाकायचं आणि एका डब्यामध्ये मायक्रोन्यूट्रियन्स टाकायचे, आपण हे रासायनिक खत टाकायचं. आता हे जो काय डोस आहे तो डोस आहे, आता आमचा डोस थोडासा जास्त आहे, पण आम्ही तो मॅनेज करतो. नंतर पुढच्या पिकाला देत नाही किंवा जे काही वेगवेगळ्या हे वापरतो ते. पण त्या डोसप्रमाणे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 20, 60, 40 NP आणि K म्हणजे 20, 60, 40 असं लिहा तुम्ही. म्हणजे त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा डोस मॅनेज करा एकरी. आणि त्याच्यासोबत आपण मायक्रोन्यूट्रियंट घ्यायचे. आता मायक्रोन्यूट्रियंटमध्ये कसं आहे की वेगवेगळे सगळे मी हेही करून बघितलेलं आहे की वेगवेगळे मायक्रोन्यूट्रियंट एकत्र करून देऊन काय फरक पडतो, किंवा कंबाईन मायक्रोन्यूट्रियंट जर चांगल्या कंपनीची मिळाली तर तरी द्यायला हरकत नाही. तसं तुम्ही 15 ते 20 किलो मायक्रोन्यूट्रियंट पर एकर द्यायला हरकत नाही, बरोबर आहे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे दिले गेलेच पाहिजे, कारण जमिनीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा आता वापर खूप वाढल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची कमतरता आहेच. हे गृहीत धरून मी त्याच्यामुळं म्हटलं की माती तपासा. त्याच्यामुळं हे जे मायक्रोन्यूट्रियंट किती घेणार? 15 ते 20 किलो. NPK किती घेणार तुम्ही? 20, 60, 40 याप्रमाणे. आणि याप्रमाणे झाल्यानंतर हे सर्व रासायनिक खत आता जमीन तयार होऊन वापशावर आली आणि आता आपण त्या काय करतो की मग ते जे तिफन आहे त्या तिफनीतून हे खत पेरून घ्यायचे. तर ते खत पेरत असताना आपण ओळीतलं अंतर 25 सेंटीमीटर ठेवायचं आणि त्याच्याप्रमाणे काकर ओढायची, बरोबर आहे. आता तिफन इकडून आपण हाणली, तिकडे काकर पडला आणि ते खत मॅनेज हे सगळं म्हणजे तुम्हाला टेक्निकली तुम्ही करायचं. करेक्ट पडलं पाहिजे, किती पडतं, ते कसं पडलं, एका लाईनला किती खत पडलं, म्हणजे एका एकरमध्ये इतकं पडलं. तर हे आपले शेतकऱ्याचे कॅल्क्युलेशन आहेत. फक्त आपण एवढं ठरवायचं की हे एवढं खत आपल्याला एका एकरात टाकायचं. त्याच्यानंतर मग आपण ही काकर तिफन चालू करायची. आणि दुसरं काकर आणताना मात्र एक काळजी घ्यायची. जर समजा आपण बेलतास चांगला शेतकरी असेल, चांगला तिफन हाणणारा जर असेल तर ते हाणतो बरोबर. पण जर एखाद्या समजा तसा माणूस नसेल तर काय करायचं? पुन्हा एक तास टाकून आणायचं. म्हणजे या ऑटोमॅटिक तिफनीला 4 तास असते. 4 तास इकडून न्यायचे, तिकडून आणताना पुन्हा 3 तास आणायचे. 1 तासात टाकायचं. त्याने काय होईल? तुमच्या ओळीतलं अंतर डिस्टर्ब होणार नाही. म्हणजे जर समजा आता तुम्ही माझ्या शेतावर आला आणि कुठेही टेप लावला तर तुम्हाला लाईन तितक्याच येते, 4च लाईन येते. त्या अशा 3.5 येणार नाहीत किंवा 3 येणार नाहीत. म्हणजे ही जे बारकावे आहे ना, हे सगळे कटाक्षानं करावं लागते. आपल्याला ईडकडे जायचं आहे. तर ईड म्हणजे काय? उत्पन्न म्हणजे काय? उत्पन्न म्हणजे काय? अशी कांडी बिंडी काही नाही, बरोबर आहे. जो शेतकरी ज्याप्रमाणे जितके बारकावे आणि काटेकोरपणे काम करल त्याच शेतकऱ्याला उत्पादन चांगलं येऊ शकतं. तो मग मी असो की आणखी कुणीही असो, बरोबर आहे. माझ्यासुद्धा एखादी काही गोष्टीची मिस्टेक झाली तर मला तिथं उत्पन्नात फटका बसतोच, कारण ते शेतातलं काम आहे. त्याला वेळ फार महत्त्वाची आहे. ज्या वेळी ते काम होणं गरजेचं आहे. आता हे आपण तिफन फिरवली, आपले काकर पडले. आता काकर पडल्याच्या नंतर आपण आता बी घेतलं. आता बी घेत असताना
आता बियापर्यंत आपण आलो, तर आपण बी घेत असताना काय करायचं, आता याला बीज प्रक्रिया करणे गरजेचं आहे, बरोबर आहे. आता बीज प्रक्रिया करत असताना तुम्ही पहिल्यांदा याला रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करा आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण बियाणं आता लागवडीला वापरतो आहे त्यावेळेस मात्र आपण हे करत असताना जैविकची करायची, ज्याच्यामध्ये आपण PSB रायझोबियम वगैरे किंवा रायझोफॉस म्हणून आपलं प्रबंध विद्यापीठातून खूप चांगल्या प्रकारचं तयार होतं आहे एक रायझोफॉस म्हणून, त्याची तुम्ही जर प्रक्रिया केली तर त्याचा खूप उत्पन्नावर फरक पडतो आणि उत्पन्नात खूप मोठा म्हणजे वाढही होते. कारण ते 2003ला माझ्या शेतावरच आम्ही हा प्रयोग केला होता की आता हे छोट्या छोट्या गोष्टी आहे, परंतु जर परफेक्टली केल्या तरच उत्पन्न वाढणार. मग ते काय, जवळजवळ जैविकचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला आणि व्यवस्थित जर हे झालं तर 15 ते 20% उत्पादनात वाढ होते, हे निश्चित आहे. पण आपण कंटाळा केला किंवा ते काय करायचं हे असं तर ते चालणार नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करायचं, सुरुवातीला रासायनिक केल्यानंतर त्याला सगळी बीज प्रक्रिया ही सावलीत करायची. बीज प्रक्रिया केल्यानंतर ते बियाणं सावलीत वाळवायचं, तिथंच वाळू द्यायचं. वाळवल्यानंतर आपण ज्यावेळेस लेबरला आता लावायला द्यायलो त्यावेळेस मात्र जस्ट आधी आपण त्याच्यावर ते रायझोफॉस हे करायचं आणि लगेच लावायला द्यायचं. लगेच लावल्या जातं जमिनीत आणि एका बाईला जास्तीत जास्त आम्ही दोन लाईन द्यायच्या लावायला. लावत असताना ही जी काकरं पडलेली आहेत ह्या काकर पडलेल्या याच्यामध्ये जास्तीत जास्त बियाणं खोल जाऊ नये, जास्त 1 ते 1.5 इंचापेक्षा जास्त खोल गेलं नाही पाहिजे. एवढ्या अंतरावर बियाणं गेल्यानंतर तेच बाई हातानेच लावते. आता मग नंतर बोलू आपण की लेबर प्रॉब्लेम हे ते प्रश्न तर सगळीकडेच आहेत. पण आता समजा माझं गाव आहे तर माझ्या गावामध्ये काय आहे, 25 वर्षापासून आमच्या इथं भुईमुग लावायला म्हणले की सगळ्यात जास्त माणसं भेटते. विशेष आहे, चला भुईमुग लावायला म्हणले की कितीही बाया आहेत. तर ते आता समजा तुमच्या इकडे एखाद्या लेबरचा प्रॉब्लेम आहे तर त्याला पण काही दुसरा पर्याय काढता येईल उत्पन्न वाढीसाठी. तर ह्या पद्धतीने आम्ही लागवड करतो. लागवड केल्याच्या नंतर ती बाई त्या 2 ओळी माती हाताने झाकत चालते. तिचे पाय बियाण्याच्या तासावर येऊ द्यायचे नाही, ते फट्यामध्ये पाय ठेवायला लावायचं. नाहीतर ते जर तुम्ही बियाणावर ठेवले तर एक तर बी दबतं, नाही तर मग बाजूला जर तुमचा पाय गेला तर ती बी वर येतं. म्हणजे खूप अनेक हे सूक्ष्म बारकावे मी आता साहेबामुळे तुम्हाला खूप चांगला वापर मिळाला की हे एकदम सूक्ष्म बारकावे आहेत त्याच्यातले की बॉस मग आपलं बी वर राहतं. मग पाय कुठं पडला पाहिजे, पाय कसा ठेवतात ते लोक, कारण ह्याच्यात आता आपण खूप काम केलेलं आहे. या पद्धतीनं तिला हे केलं. त्याच्यानंतर मग काय केलं, आपण लागवड केली. लागवड केल्याच्या नंतर मात्र पुन्हा आपण याला स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं, पण ते पाणी लगेच द्यायचं. कारण कसं असतं, लागवड झाल्यानंतर जो मोकळा माती असते वरची ती मोकळी आणि त्याचा खोलावा जास्त नसतो, 1-1.5 इंच असतो. त्याच्यामुळे ते पुन्हा चांगलं बी निघण्यासाठी आणि त्याला याच्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. आपण त्याच्यावर स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं 1 ते 1.5 तास. 1 ते 1.5 तासाचं पाणी दिल्यानंतर लागवड झाली, पाणी दिलं, ट्रीटमेंट झाली. आता खताचं पण व्यवस्थापन मी तुम्हाला सांगितलं आहे. आता या पद्धतीने तिथपर्यंत आपण आलो. मग काय, तिथून पुढचं पाणी कसे द्यायचे. तर आता एकदा पाणी दिलं असतं आपण तुम्ही की मग त्याच्यात काय होतं की हे कसं आहे, हे ऑपरेशन सांगायचे नाही, हे तुम्ही तिथं बघायला पाहिजे. सांगून तर मी दिवस सांगेन, परंतु ॲक्च्युअल फील्डवर शेतकऱ्यांनीच पाहायला पाहिजे. मग ते आता तुम्ही लागवड केल्यानंतर पाणी पहिलं दिलं आणि त्याच्यासोबतच मी तुम्हाला एक हे सांगून देतो की तण व्यवस्थापन, म्हणजे त्या दोन्हीचा जोड बसतो इथं. लागवड करायची आणि त्याच्यावर आपण पाणी दिलं की लगेच तणनाशक मारून द्यायचं. आता या तणनाशकामध्ये प्री इमर्जन्स म्हणू आपण, किंवा अगोदरचं जे तणनाशक आहे हे स्ट्रॉंग आर्मसारखं तणनाशक तुम्ही घेऊ शकता. हे तणनाशक जमिनीत, कारण आपण पाणी दिलेलं असतं जमिनीत भरपूर ओलावा असतो आणि त्याच्यामागं लगेच टाकी लावून द्यायची. जेवढं आपण लागवड केलं एवढं भिजवणे आणि लागवड केलं भिजवलं तेवढंच तणनाशक मारणे. ही प्रक्रिया एकदा फिट झाली की तुमचं ते सुरुवातीचं जे तणाचा जो त्रास होणार आहे तो त्रास म्हणजे एकदम कमी होऊन जातो. कारण पुढे जवळजवळ 25 ते 30 दिवस तरी तण निघत नाही त्याच्यात आणि चांगलं कंट्रोल मिळतं. आता आम्ही नेहमीच ते करतो. माझा म्हणजे खूप अनुभव आहे त्याच्यातला. ते करायला काही अडचणच नाही. ते केल्यानंतर तुमचं तणाचं बरंचसं सुरुवातीला काहीच करावं लागत नाही. स्ट्रॉंग आर्म किंवा ते आता येतो ना पुढं. मी मला सर म्हणले थोडं सांगा डिटेल, म्हणून मी जरा वेळ घ्यायलो.
नाही नाही हो, नंतर तुम्ही मला 1000 प्रश्न विचारा, मी संध्याकाळला उत्तर देतो तुमचे. मला तर प्रश्नच विचारणार पाहिजे. हे मला असं सांगता येत नाही जास्त, याच्यात आपलं ट्रेनिंग नाही. हे असं कधीतरी साहेबांनी बोलवलं तर एखाद्या वेळेस वर्षातून 2 किंवा 3 वेळेस बोलायला भेटते. ते काय आपण काय ट्रेंड थोडीच माणसं बोलायला. त्याच्यामुळे हा विषय माझा फार वेगळा आहे. तरी पण मी सांगण्याचा इतक्या वर्षापासून प्रयत्न करतोच, मी जातोच मागे पुढे का होईना पण सांगतोच. हां, तर अशाप्रमाणे आपण आता तणनाशकापर्यंत आलो. तणनाशक मारल्याच्या नंतर आता पुढचं पाणी कधी द्यायचं, तर तुम्ही भुईमुगाला नेहमी बघत राहायचं की आता उगवणीची स्टेज काय, की म्हणजे आता आपण भुईमुग लावला आणि आता 3 किंवा 4 दिवसांनी पुन्हा त्याला उकरून बघायचं की त्याची मुळी सुटायली का खाली. मुळी सुटणं सुरू झाली तर मुळी सुटणं सुरू होते आणि त्याच्यानंतर पुन्हा बघायचं की आता आपल्या जमिनीत ओलावा किती आहे. जर ओलावा नसेल तर पुन्हा लगेच 1-1.5 तासाचं पाणी द्यायचं. पण पाण्याचा इंटरवल वाढवायचा नाही, म्हणजे एकदाच द्यायचं, 5-6 तास द्यायचं, लावून द्यायचं, हे भाग नाही चालत. त्याला 1.5 ते 2 तासापेक्षा पाणी जास्त देता येणार नाही. त्याच्यानंतर दुसरं पाणी झालं, पुन्हा एक पाणी एखाद्या वेळेस पुन्हा 2-4 दिवसांनी बघायचं. म्हणजे साधारणतः भुईमुग हा आता थोडंसं तापमानावर असतं ते, पण 10 ते 11 दिवसामध्ये जर्मिनेट होतो योग्य तापमान असेल तर. आणि थोडं जर थंडीचं प्रमाण वाढलं, समजा आता समजा लावलेत लोकांनी आणि थंडी वाढली, तर हे 2-4 दिवस थोडंसं पुन्हा लेट उगवतं. त्याच्यामुळं थोडंसं तो हवामानाच्या बदलावर आहे, पण साधारणतः 10-11 दिवसामध्ये हा भुईमुग जर्मिनेट होतो. त्याच्यानंतर आपण त्या पद्धतीनं साधारणतः उगवेपर्यंत आपल्याला 2 ते 3 पाळ्या पाण्याच्या द्यावं लागतात, छोट्या छोट्या. ते झालं, पूर्णपणे भुईमुग उगून आला. उगून आल्याच्या नंतर पुढचं ऑपरेशन काय आता, की ते उगून आल्याच्या नंतर तिथं काही सध्या काही तुमच्याकडे तुम्ही प्री इमर्जन्स मारलेलं आहे, त्यामुळे सोबत काही तण तेवढं निघत नाही, कोणतंच तण येत नाही. मग आपण मध्ये काय करायचं की सायकल कोळप्यानी एक मधात कुळपणी घ्यायची त्या मधल्या पिरियडमध्ये. आता तुम्ही म्हणाल मग हे सायकल कोळपे नाही भलतं काहीच तरी सांगायला. बघा, करायचं असेल तर हे सगळं असं करावं लागणार आहे, आणि तसं करणारं जेवढं करता येईल त्यालाच उत्पन्न येणार आहे. आता ठीक आहे, आपल्याला समजा होत नाही तर ती गोष्ट वेगळी. तर आम्ही सायकल कोळपं का म्हणाल, मग त्याचं एक महत्त्व आहे की आमचा हा पूर्ण भोगे पॅटर्नच हा मुळात कशावर अवलंबून आहे, किंवा कुठल्याही पिकाचं उत्पन्न कशावर अवलंबून आहे, झाडाच्या संख्येवर. बरोबर आहे. आता ज्या दिवशी आपण झाडच लावले, तर ते झाडं आज लावल्यानंतर आपलं काम आहे की याच्यातलं झाड कमी नाही झालं पाहिजे काढणीपर्यंत. मग त्याच्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या स्टेज आहेत किंवा वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत ते आपण कसे करायचे, तर ह्या पद्धतीनं सायकल कोळपं का वापरायचं. अरे कोण फिरवील, कोण आणील, कोण लोटील, बरं ठीक आहे, ते जसं तुम्हाला उपलब्धता होईल तशा पद्धतीने करा. पण माझा उद्देश हा आहे, त्याच्यात बैलाचं कोळपंही चालते, पण बैलाच्या कोळप्याने लहानपणी काय होतं, ते आपलं पहिलंच कोळप नसतं, नुकतंच झाड निघालेलं असतं. बरोबर आहे. म्हणजे मी घेत असणारी काळजी सांगतो, तुम्हाला जिथपर्यंत करता येईल ते नंतर तुम्ही करा. आता ते काय असतं, मग आमचं एवढं याच्यावर जर समजा आणि 10 इंच अंतर आहे आणि याच्यातून आपल्याला कोळपं बैलानं चालवणं इतकं, तशा 6 इंची पास बसते त्याच्यात, चांगलंही चालते. परंतु समजा ते बैलाच्या पायापासून लक्ष द्यावं लागते. पहा, बैलाचा पाऊलसुद्धा मोठा नसला पाहिजे. म्हणजे जर एखादा मोठा बैल जर आपण डवऱ्याला लावले तर त्याचे पाय मोठाले असते. बरोबर आहे. आता पाय मोठाले आहेत, त्याचे पाय जर पडत गेले तर ते बी असतं एकदम छोटं छोटं रोप, आणि मग त्याच्या पायानं जरी दबलं तर ते तितके झाडं जातात तुमचे. मग ते बरोबर हाणणारा किती हाणतो, काय करतो, ह्या सगळं त्याच्यावर. म्हणून आम्ही तिकडं जात नाही जास्त, तेवढा विचार नाही करायचा. कारण मोठा बैल असेल तर मोठा पाऊल होतो, मोठा पाऊल असलो की ते 10 इंचात बसत नाही. मग ते किंवा कोळपणं हाणणारा असेल, तो जर ट्रेनर बरोबर नसेल, तुमची पास बरोबर नसेल, तो टर्नवर गेला वळवताना 1-2 झाडं निघाले, इकडं तिकडं डवरं गेलं, त्यानं 2-4 झाडं निघाले, असं जर प्रत्येक तासाला व्हायला लागलं, ते तुमच्या दृष्टिकोनातून ते काही नाही, 2-4-5 झाडं जातच असते, त्याचं काय असते. परंतु ज्यावेळेस त्याचं कॅल्क्युलेशन होतं, मग तेच उत्पन्नाचं महत्त्वाचं बाधक ठरतं, की मग ती झाडाची संख्या आपोआप कमी व्हायला लागते. म्हणून आम्ही काय करतो, मी स्वतः आजपर्यंतही सायकल कोळप्यानंच कोळपतो. आम्ही सायकल कोळप्याने कोळपायचं, हा पहिलं कोळपणं द्यायचं. त्याच्यात काय होईल, एक तर काहीच नासाडी होणार नाही, आणि वरचं हळूहळू तंत नसतंच ना. फक्त आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीच्या काळामध्ये ते तेवढं एक काम करायचे. तर आता ही झाली पहिली एक कोळपणी. ही कोळपणी झाल्याच्या नंतर आता पूर्णपणे उगून आल्यानंतर त्याच्यानंतर आता काय, त्याच्यानंतरचं ऑपरेशन येईल. आता तुम्हाला मध्ये जो आपण ट्रेस म्हणतो, पुण्यामध्ये
झाडाला पिकाला ताण द्यायचा आहे, नाही का. तर हा ताण म्हणजे काय, आता हे उगवणीपासून ते कोळपणी करणे, उगवून आल्यानंतर, आणि साधारण चांगला ताण म्हणजे ते जमिनीवर आहे तुमच्या. आता तुमची जमीन खूप हलकी असेल, कमी दिवसाचा ताण बसेल. कोणाची बारी जरी थोडी जास्त असेल, थोडं 2-4 दिवसांनी लेट बसेल. पण थोडा ट्रेस म्हणू आपण त्याला, थोडंसं सुकू हो द्यायचं झालं, थोडा ट्रेस द्यायचा. त्याने काय होतं की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे ही 15 ते 30 दिवसाची किंवा उगून आल्यानंतरपासून 30 दिवसापर्यंतची जी वाढ असते, ही त्याची कायिक वाढ असते. या कायिक वाढीला काही फारसं असं महत्त्व नसतं. किंवा खूप भुईमुग वाढला, हिरवागार झाला, उंच वाढला, तर ते काय होतं पुढे मग ते कांड्या कमी होत्यात, आऱ्या कमी लागतात. कांड्याच्या अंतर कमी झाल्यामुळं आऱ्या जमिनीत कमी घुसतात. म्हणजे ते छोटे सायंटिफिकली कारण आहेत. फक्त आपण एवढंच समजायचं की थोडासा ट्रेस द्यायचा, बरोबर आहे. एवढा ट्रेस दिल्याच्या नंतर मग पाणी सुरू करायचं तुम्ही. आता पाणी सुरू केल्यानंतर दुसरं ऑपरेशन, आता हे झालं, पाणी झालं, निघून आला, कोळपणी झाली. आता काय करणार आहे, 45 ते 40 दिवसाच्या नंतर. आता हे दिवस जरी मी सांगत असलो तरी त्याच्या दिवसावर जाऊ नका फारसं, कारण ते 45-40 दिवस, हे 10-5 दिवस इकडे तिकडे हवामानातल्या टेम्परेचरच्या बदलामुळे, आता 40 म्हणजे 40 दिवसांनाच होईल असं नाही सांगता येत, पण ते त्या 4-5 दिवसाच्या कमी अधिक वेळात होतं. आता पहिल्यांदा आरी सुटणं सुरू होती. मग भुईमुगाला पहिले आता ट्रेस झाल्यानंतर तुम्ही पाणी दिलं की त्याला फ्लॉवरिंग सुरू होते, फुलं सुरू यायला लागते. फुलं सुरू झाले की समजायचं आता या 5 दिवसात 8 दिवसात आता आऱ्या सुटतात. तर ह्या आऱ्या आपण बघायला पाहिजे की भुईमुगाचं कसं 35-40 दिवस झाले की भुईमुग 1-2 चक्कर मारून 1-2 झाडाला असं उकरून जर तुम्ही खालून बघितलं तर झाडाला काय होते, एखादी आरी सुटणं सुरू होते. आता आरी सुटणं सुरू होणं समजणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्यावेळेसचं जे एक ऑपरेशन आहे ते फार महत्त्वाचं आहे. तिथं शेतकरी काय करत नाही, बरोबर आहे. तिथं लक्ष नाही घालत. मग उत्पन्नच वाढवायचं तर तसं नाही वाढत. उत्पन्न म्हणजे कुठून चांगलं बी आणलं नुसतं वावरातलं, हे तुम्हाला काय फार सांगायची गरज नाही, कारण तुम्ही खूप चांगल्या याच्यातले शेतकरी आहेत की तसं काही होत नाही. त्याच्यामुळं ही आरी सुटणं सुरू झाली की समजायचं आता आपल्या या 8-10 दिवसामध्ये म्हणजे फ्लॉवरिंग सुरू होते, आरी सुरू होते, बरोबर आहे. मग आपण देणार ती दुसरी कोळपणी. आता तिच्यात काय होतं, त्यावेळेस आपण अगोदर मी सांगितलं तुम्हाला, एकरी 2 बॅग जिप्सम अगोदरचं आपण पाळी घालायच्या अगोदर फेकलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा काय करायचं, पुन्हा एकरी 2 बॅग जिप्सम असं सहज फेकून द्यायचं, बरोबर आहे. आता जिप्समचा फायदा तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, तर मी काय फायदा त्याच्यात सांगण्याचं, कारण कॅल्शियम सल्फर असतं, शेंगाचं पोचटपणा कमी होण्याचं प्रमाण होतं, तेलाचं प्रमाण वाढतं म्हणजे वजन वाढतं, आणि जमीन भुसभुशीत राहण्यासाठी त्याचं मदत होते. म्हणून आऱ्या खुपसण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो, बरोबर आहे. याचा फायदा जिप्समचा फार महत्त्वाचा रोल आहे, आणि जिप्सम 2 वेळा द्यायलाच पाहिजे मी तरी म्हणेन. आता होते दुकानदार, आमच्याकडे तर दुकानदार आण म्हणलं तर आणून देते, किंवा मग काय आहे त्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे ओरिजिनल फॅक्टरीतूनही बोलू शकता तुम्ही, इथपर्यंतसुद्धा आहे. जिप्सम बऱ्याचशा पिकाला चांगलं आहे, चोपट जमिनीला चांगलं आहे, आमच्या इकडे उपलब्ध होते. तसं तुम्ही दुकानदाराला जर सगळ्यांनी क्वांटिटीमध्ये सांगितलं तर ते मिळू शकेल, 1-2 शेतकऱ्याला नाही मिळणार तसं. तर हा जिप्समचा हा रोल फार महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. जसं मी तुम्हाला जैविकचं सांगितलं तसंच जिप्समचं आहे, जैविक जिप्सम. तर मग एकरी 2 बॅग जिप्सम फेकलं. आता काय करणार आहे आपण, जी तिफन आपण वापरली होती काकडं वडायला, त्याच तिफणीला काय करायचं, आता बैल वापरू शकतो आपण. कारण काय, आता आपलं झाड मोठं झालं आहे, बैलाला झाडं दिसायला लागले किंवा तासं दिसायला लागले की थोडंसं पाय देण्याचं याचं प्रमाणही कमी होतं, आणि त्यावेळेस झाडाला तेवढी मोठी इजा पोहोचत नाही. जरी एखादं पाय खाली दबलं बितं काही होत नाही तेवढं, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग काय करायचं, त्याच्यातून जिप्सम फेकल्याच्यानंतर ती तिफन आहे, त्या तिफणीलाच आपलं बोंदरे गुंडाळा किंवा दोऱ्या गुंडाळा, आणि ते तिफन मधातून फिरवा, बरोबर आहे. आता हिने काय होईल, तुम्ही फेकलेलं जिप्सम हे झाडाच्या मुळाला जाईल, आणि त्याच्यापासून भर जी म्हणता ना तुम्ही, भर असं वेगळं भरबीर काय, कारण हे उपटी वाण आहेत सगळे. हे उपट्या वाणामध्ये भराचा फार मोठा काही रोल नाही, बरोबर आहे. उपटी वाण आहेत हे, म्हणजे ह्या व्हरायटीजच कशा आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे स्पॅनिश बंच म्युटंट आहेत हे, त्याच्यामुळं याच्या मुळाशी शेंग लागते. जर तुम्ही TAG 24, TG 37, TAG 73 कोणतंही वाहन घ्या, TG 51, ह्या सगळ्या वाहनाला
मुळाशी शेंग म्हणजे अशी शेंग लागते. मग ह्याच्यामुळंच आपण आवळीतलं अंतर कमी केलेले आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं काय होते की तुम्ही मधनं फिरवल्यानंतर, आणि आता हे काही एवढं नाही सांगायची तुम्हाला आवश्यकता, पण समजा आपण ज्यावेळेस हे करतो काय आता आपल्याला भर द्यायची आहे, मग आपण कसल्याही जमिनीत फेर नाही द्यायची. मग ते काय होईल, तुमची ढेकळं निघतील, झाडं तुटतील. भर द्यायच्या अगोदर चांगल्या प्रकारे स्प्रिंकलरनं भिजून घ्यायचं. भिजून घेतल्यावर जमीन वापसा आली की ओलसर जमीन वापसा चांगल्या कंडिशनमध्ये ती पण फिरवायची. त्यानं काय होईल, एकदम सुंदर माती, अशी फार मस्त माती बसते आणि एकदम चांगली, सगळ्यात चांगलं भर देण्याचं टेक्निक आहे ते. आणि एकदम झाडाच्या बुळाशी, आणि तुमचं जिप्समही बुळाशी जाते आणि मातीसुद्धा व्यवस्थित लागते. म्हणजे तुमचा जो उद्देश आहे भर देण्याचा तो साध्य होतो. मग त्याच्या पुढे गेलो आपण की मग मात्र आपण काय करायचं, पाण्याचे इंटरवल आपल्या पद्धतीनं देत राहायचे. आता पाण्याचे इंटरवल कसे द्यायचे, भुईमुगाला कमीच पाणी लागतं, हे गृहीत आहे की भुईमुगाला सगळ्यात कमी पाणी लागतं. कमी पाणी आणि जास्त वेळा. आम्ही एक वाक्य ठेवलेलं आहे आमच्या याच्यामध्ये की कमी पाणी जास्त वेळा. टाईम इंटरवल वाढवायचे, वेळ कमी ठेवायचा. जेवढंच तुम्हाला करता येईल तेवढं करा. नसतं करता आलं तरी कमीत कमी 8 तासाची लाईन असली तर 3-3.5 तासाचं रोटेशन द्यायला हरकत नाही, बरोबर आहे. 3 तासाचं 3.5. आणि पाणी कसं ठरवायचं, आता तुम्ही जानेवारीत आता लागवडीचा वेळ, बरोबर आहे. आता लागवडीचा वेळ कोणता आहे, तर ह्याच्या लागवडीचा वेळ, योग्य वेळ जी आहे ही साधारणतः 15 जानेवारी, म्हणजे 20 जानेवारी सांगतो आम्ही तसं. 20 जानेवारी ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा, या काळामध्ये लागवड करायला हरकत नाही. किंवा टेम्परेचर, आता ते हवामानात जर बदल झाला, 20 डिग्री सेंटीग्रेड ॲव्हरेज त्याचं टेम्परेचर आलं पाहिजे, सरासरी तापमान, बरोबर आहे. सरासरी 20 डिग्रीच्या आसपास असेल तर ते उगवणीसाठी सगळ्यात चांगलं तापमान आहे. कारण तापमानाचा भुईमुगावर मग एक वाक्यात नंतर सांगेन मी तुम्हाला, तापमानाचा आणि भुईमुगाचा फार जोड आहे. पण ते म्हणजे याच्यातली पेरणी तुम्ही 20 जानेवारी ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा. आणि आता मी रबीतली पण तारीख सांगतो तुम्हाला. आता रबीत पूर्वी मी घ्यायचो तर रबीतली तारीख असायची आमची 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर, बरोबर आहे. म्हणजे अगदी 2001 पासून मी हे रबीमध्ये भुईमुग घेतो. रबीतला भुईमुगसुद्धा खूप चांगला भुईमुग आहे, त्याच्यावर आपण 2 मिनिटं नंतर बोलू, हे उन्हाळी संपल्यावर. तर ही आहे सप्टेंबरची. पण त्याच्यातसुद्धा मी बदल केले की 15 दिवस आधी केलं तर काय होतं, म्हणून त्याच्यामध्ये उत्पन्नात खूप चांगला मला रिस्पॉन्स मिळाला. पण आता आम्ही 15 ऑगस्ट सुरू करतो. 15 ऑगस्टपासून सप्टेंबरच्या 30 तारखेपर्यंत. पण सप्टेंबरला जेवढं तुम्ही लेट जातात रबीमध्ये तेवढं उत्पादनात घट येते. म्हणजे ऑगस्ट 15 ते 1 सप्टेंबर हा कालावधी एकदम परफेक्ट कालावधी आहे त्याच्यासाठी. आता हे डेट कळली लागवडीची तुम्हाला. हां, त्याच्यानंतर काय, आता पाण्याच्या व्यवस्थापनमध्ये पाणी भुईमुगाला कमी लागते, जास्त वेळा द्यायला लागते. फेब्रुवारी, आता आपण जानेवारीत लागवड, फेब्रुवारीत लागवड केली, मार्च एप्रिल, जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं थोडासा पाण्याचा कालावधी वाढवायचा. पण बाकी सुरुवातीलाच तुम्ही लावला भुईमुग लागले 4-4 तास पाणी द्यायला, तर पाणीच खराब करते भुईमुगाचं उत्पन्न सगळ्यात. त्याला मोजकंच पाणी पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचे इंटरवल तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे ठेवा. काय, जमीन फक्त मी सांगतो तो शब्द लक्षात ठेवायचा की जमिनीला पाणी कमी किंवा जास्त होऊ द्यायचं नाही. जमीन नेहमी वापसा कंडिशन ठेवायची. हे भुईमुगातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. एक तर त्याला सुकूही द्यायचं नाही आणि अधिकही झालं न पाहिजे. या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पाण्याचं नियोजन करायचं. आता पाणी व्यवस्थापनातला काही प्रश्न नाही. त्याच्यानंतरचा आता खत व्यवस्थापन. आता राहिलं काय, फवारणी म्हणजे रोग कीड व्यवस्थापन, बरोबर आहे. आता भुईमुगामध्ये रोग किडीचा असं फार मोठा येत नाही, पण जो येतो तो मी माझ्या 25 वर्षातला सर आता अनुभव सांगतो. यावर्षी इतका टिका आला की यावर्षी इतका टिका तुम्हाला 25 वर्षात बी नाही आला. म्हणजे हवामानात बदल झाला तर रोग किती आणि हा किती इफेक्ट करतो हे पण सांगतो तुम्हाला. भुईमुगावर साधारणतः टिका, तांबेरा 2, त्याच्यानंतर पानं गुंडाळणारी अळी आणि पानं खाणारी अळी, ह्यात बस एवढं मेजर म्हणलं तर एवढंच येतात. याच्यापेक्षा जास्त रोग येत नाही. आता हे मेजरमधलं तांबेरा फार क्वचित आहे, पण टिका जर आला अर्ली, त्याच्यात कसं असतं, एक अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट, म्हणजे एक लवकर येणारा टिका असतो आणि एक
उशिरा येणारा टिका असतो. लवकर येणारा टिका हा साधारणतः 25, 30, 35 दिवसाच्या आसपास येतो, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर लेटचा साधारणतः तुम्ही असं समजा 60-70 दिवसानंतर लेटचा येतो. पण हे दोन्ही टिके फार इफेक्टिव्ह असतात. त्याच्यामुळं जवळजवळ तुमचं जर शेवटच्या टप्प्यात जर तुम्हाला कंट्रोल नाही झाला टिका ना, तर 50%च्या वर 40-50% उत्पादनात घट येते, बरोबर आहे. त्याच्यामुळं आणि साधारणतः उन्हाळ्यात कमी शक्यता असते, पण तसंही म्हटलं तर हवामान बदललं तर ते होऊ शकतं. म्हणजे या टिक्यावर तुम्ही लक्ष ठेवायचं. आता टिक्यावर लक्ष ठेवायचं म्हणजे काय, तुमचं जर व्यवस्थापन असेल, व्यवस्था असेल, पाहणं असेल, एक स्पॉट जरी दिसायला लागला, टिका म्हणजे पानावर येणारा एक ठिपका असतो का जांभळट रंगाचा, त्याच्या बाजूबाजूला असं पिवळसर एक आवरण असते, ते म्हणायचं टिका. एकदा टिका यायला लागला आणि तुम्ही जर 4-2 दिवस 8 दिवस त्या शेताला नाही पाहिलं किंवा त्या भुईमुगाला नाही पाहिलं गेलं तर तो टिका इतका फोफावतो की मग ते तुम्हाला कंट्रोल नाही. म्हणजे त्याच्यासाठी काय करा, हे घ्या, प्रिकॉशन म्हणूनच घ्यायचे फवारण्या. मग आता फवारण्या मी तुम्हाला जास्त नाही सांगणार, कारण कुठूनही माहिती मिळू शकते. सरांना विचारू शकता तुम्ही की कोणते कोणते औषधं आहेत टिक्यातले. तर समजा साफ आहे सुरुवातीला घेतला आपण, त्याच्यानंतर फॉलिक्युअर आहे, तुमचं स्कोअर आहे, अजून 2-4 चांगले औषधं आहेत. ते असं अल्टरनेटिव्हमध्ये फवारण्या घ्यावंच लागतात टिक्यासाठी. म्हणजे रोग किडीचं झालं, त्याच्यात फक्त तुम्हाला टिका कंट्रोल करायचा. आता आणखी काय राहिलं याच्यातलं महत्त्वाचं एखादी बाब सांगा. पाणी व्यवस्थापन झालं, अंतर्मशागत जिप्समचा वापर झाला, पीक संरक्षण भी हो गया. हां, आता राहिलं काढणी, बरोबर आहे. हां, म्हणजे आता काढणीला कसं समजतो आपण किंवा काढणी नाही, मी तेच सांगितलं. ही वाणं आहे उपटी, बरोबर आहे. दबाव म्हणजे आपण म्हणतो वरून ड्रम फिरवणे वगैरे ना, तसली काही प्रक्रिया यांना करायची गरजच नाही. ह्यांना मुळाशी शेंग लागते. ही जी वाणं आहेत 24, 37, 51, ह्या वाणाला मुळातच मी झाड आणले असते दाखवायला पण आता काढणी झाली आमची, मुळाशी शेंग असते. त्याच्यामुळे त्यांना फार ते ड्रमचा विषय नाही आहे तो. फक्त त्याला तुम्ही एवढंच करा ना, त्याची जिप्सम टाकून ती जी भर मारता की नाही, ती योग्य वेळी आली पाहिजे. आऱ्या सुटत असताना सुरू झाल्या कीच. मग त्याच्यात जर तुम्ही डिले केलं किंवा मारली नाही किंवा व्यवस्थित नाही मारली किंवा मग ढेकळच बसले नुसते काय, ते नाही. तसं हे ऑपरेशन्स आहेत, हे त्या वेळेस ते करेक्ट झाले पाहिजे. फक्त तुम्ही करा, जेवढं कराल तेवढं त्याच्यात तुम्हाला जास्त यश येईल. ड्रम फिरवायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर आता काढणीमध्ये काय करायचं, आपण भुईमुग काढणीस कसा आला असं समजायचं असेल तर एक तर काय करावं लागतं आपल्याला, तुम्ही एखाद्या एकरमध्ये हे करा, काय आपण 2-4 ठिकाणची झाडं घ्यायची, 2-4 ठिकाणची झाडं घेऊन ते उपटून पाहायची. त्याच्यातून जर समजा 70-80% शेंगांना जर आतून काळपटपणा येतो, बरोबर आहे. जर बघितलं असलं तुम्ही कधी तर म्हणजे नसल बघितलं तर मग नाही माहीत. तर तो काळपटपणा येतो, तो काळपटपणा आला की, कारण कसं होतं आहे, एखाद्या झाडाच्या पिवळे पानं पडल्यावर पाहू, पानं गळायल्यावर पाहू, जरासं झाडाचं झाड राहिले मग पाहू, हे इतकंपर्यंत डिले नाही करायचं. कारण काही व्हरायटी जर चांगल्या मॅनेजमेंटमध्ये असतील ना, तर तुम्हाला सांगतो आता चारा कुठून राहील जर पानच नाही राहणार, तर पिवळं पानं राहते. म्हणजे शेवटपर्यंत झाड हिरवं राहिलं पाहिजेत आणि राहतेच. त्याच्यामुळं झाडाच्या त्या कलरवर किंवा त्या याच्यावर नाही जायचं. तुम्ही शेंगा फोडून बघायच्या, त्याच्यातून जर काळपटपणा मी सांगितले 60, 70, 80% जर शेंगाचे टरफलं पडायला लागले 4-5 ठिकाणचे झाडात, तर मग समजायचं आता आपला भुईमुग काढायला आपल्याला हरकत नाही आणि आपण आपला भुईमुग काढायचा. भुईमुग काढताना फक्त एकच काम करायचं की भुईमुगाच्या शेंगा खुडणार नाही त्याची काळजी घ्यायची, बरोबर आहे. एकतर सुरुवातीचं आपण जमिनीची निवडच अशी करणार आहे की आवळणारी जमीन नसणार आहे तुमची, बरोबर आहे, चिकट जमीन नसणार आहे. परंतु जरी शेंगा काढणीच्या वेळेस काढायच्या अगोदर तुम्ही थोडासा ताण दिला तर एखादा तर चालते, भरणीसाठी वगैरे तुम्हाला असं वाटलं किंवा आपल्याला ताण द्यावा लागतो तर ते देऊ शकता. आणि त्याच्यानंतर मात्र काढणीच्या वेळेस काय करायचं, त्या ताणावर नाही काढायचं किंवा वाळलेल्या जमिनीतून कधीच नाही काढायची भुईमुग. तुम्ही त्याला संध्याकाळी उद्या जेवढं काढायचं असेल तेवढं संध्याकाळी 1.5-2 तास स्प्रिंकलरनं भिजवायचं आणि भिजवल्यानंतर भुईमुग काढायचा. म्हणजे काय होईल, नरम जमीन होईल. नरम जमीन झाली तर ते शेंग खुडणार नाही.
कारण शेंग खुडणार नाही याची काळजी फार महत्त्वाची आहे. जर तुम्ही आता तुम्ही म्हणाल मग काय होतं एखादी शेंग खुडली तर त्याला काय पाणी देत बसायचं आणि ते कुठाने घ्यायचं आपलं आवरून. आता तुम्हाला सांग एक शेंग जर खुडली नाही एक शेंग तर तुमचं आमच्या पद्धतीने जर तुम्ही लागवडच केली तर 1.5 क्विंटल उत्पादन जातं एक शेंगेचं. कारण आपण झाडं जवळजवळ एका एकरमध्ये अशा पद्धतीनं आमच्याकडं 1,35,000 ते 1.5 लाखापर्यंत झाडंच असतं. बरोबर आहे. आता 1.5 लाखाची जर एक शेंग कुठली घेतली तर 1.5 क्विंटल जाते, 2 गेला तर 3 क्विंटल. म्हणजे लॉस खूप होतो. तो लॉस आपल्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळं काढणीच्या वेळेस आपण पाणी देऊनच भुईमुग काढायचा की जेणेकरून आपल्या शेंगा जमिनीत राहणार नाही. अशा पद्धतीनं जर तुम्ही समजा भुईमुगाची लागवड व्यवस्थित केली तर या पद्धतीनं तुम्हाला उत्पादन यायला काहीही हरकत नाही. आता गेल्या वर्षी आता नवीन व्हरायटी आपली रिलीज झालेली आहे TAG 73 म्हणून. खूप सुंदर व्हरायटी आहे. तिचं रबीतलं उत्पादन तो खूपच चांगलं आहे आणि तिचं वैशिष्ट्य असे आहेत की हिच्यामध्ये 3 दाण्याच्या शेंगांची संख्या जास्त आहे. म्हणजे आता इतर ज्या काही व्हरायटी आहेत त्या व्हरायटीमध्ये 3 दाण्याची संख्या थोडी कमी आहे. त्याच्यामध्ये TG 51मध्ये थोडी जास्त आहे 5, 7, 8. पण ही जी आता व्हरायटी आलेली आहे हिचं 3 दाण्याच्या शेंगांची संख्या जवळजवळ 40% जास्त. तर त्याच्यामुळं काय होतं उत्पन्नात वाढ होते आणि 3ही शेंगा 3रा दाणासुद्धा जो आपण काय म्हणतो 3 दाण्यात पुढचा दाणा भरत नाही बरोबर, 2 भरतात आणि 1 बारीक भरतो. बरोबर आहे. तशातला प्रकार नाही आहे. ते 3ही दाणे सारखे भरतात. हिचं उत्पन्न मला गेल्या वर्षी जवळजवळ रबीमध्ये बरं का रबीमध्ये मला 20 क्विंटल आलं होतं वाळून आणि ग्रेडिंग मटेरियल. आलं का लक्षात? ग्रेडिंग मटेरियल म्हणजे त्याला आपण सेलिंगवर आलेलं पूर्ण म्हणजे असं याच्यात नसतं ते कचऱ्यात नसतं. हां हो शेंगा 20 क्विंटल शेंगा गेल्या वर्षी रबीमध्ये. हा माल माझ्या हिशोबानं रब्बी आणि उन्हाळी दोन्हीसाठी खूप चांगला आहे. TAG 73 आणि नवीन वाण आहे. जसं तुम्ही म्हणाल ना आता जशी नवीन वाणं येतील नवीन वाणामध्ये सरांना सगळं माहीत आहे ते तुम्हालाही माहीत असणार आहे. 10 वर्षानंतर ते हे होते त्याला उत्पादन कमी होते जेनेटिक प्युरिटी राहत नाही. ह्या सगळ्या भानगडी नवीन बियाणं त्याच्यामुळं नवीन आल्यानंतर नवीन बियाणाचा 2-4 वर्ष वापर केला पाहिजे. बरोबर आहे. तर ही व्हरायटी अशी आहे आणि हिचं विशेष आहे की हे TAG 24पेक्षा जवळजवळ 15 ते 20% उत्पादन जास्त देते. जे आपण 24 आता जास्त मार्केटमध्ये प्रचारात आहे. बरं काय कुठली अच्छा माझं बियाणं मी मुळातच बीजोत्पादन करतो त्याच्यामुळं माझं बियाणं बी म्हणून जातं ते. त्यावेळेस आम्ही मार्केटचा 5-6 हजार रुपये 6 हजाराच्या वर तर शेंग गेलीच नाही आपली. ते मी सांगतो ना तुम्हाला त्याचं एक अर्थशास्त्र सांगतो. मला फक्त तुम्ही बोलायला बसणार असाल तर मी अजून सांगतो. जास्त वेळ नाही बोलत मी पण ते म्हणजे आहे ते बरोबर आहे तुमचं. मग उत्पन्न किती होतं खर्च किती होतो त्याचा रेशो काय आहे. मग आपण खर्च लावला एवढा उत्पन्न किती येतं. आता कधी हे भावावर अवलंबून आहे आणि भाव आपल्या हातात नाही. म्हणजे उत्पन्न वाढवणं एक वेळेस आपण करू शकतो. हे 5-6च आहे याच्यापेक्षा जास्त नाही. 6-6.5 हजार रुपये धरा बस 6च्या वर नाही मिळालं. त्याच्यामध्ये ही पुन्हा व्हरायटी 105 ते 110 दिवसातच येते आणि हिचं तेलाचं प्रमाणसुद्धा 49% आहे. आता दुसरी एक व्हरायटी यावर्षी रिलीज झालेली आहे छत्तीसगडसाठी. तिचं नाव आहे CGTM म्हणजे छत्तीसगड ट्रॉम्बे मुंगफल्ली. तर हिचं आमच्याकडचं नाव आहे TG 88. बरोबर आहे. ती त्यांनी रिलीज केली म्हणून त्यांनी तेवढंच नाव दिलं आहे. पण ही सुद्धा 105-110 दिवसात येते. याच्यात 2 शेंगाचे प्रमाण जास्त आहे आणि ही खरीपसाठी चांगली आहे. TG 88 हिचं 100 दाण्याचं वजन 55 ग्राम सेलिंग 72 म्हणजे बाकी सगळं आहे. चोपडी शेंग आहे. तर ह्या दोन्ही व्हरायटी आता लेटेस्टमध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 73 आणि हे 88.
आता याच्यात आता काय राहिला तर खर्च उत्पन्नाचा जो भाग आहे, तर खर्च उत्पन्नाचा भागात काय प्रॉब्लेम येतो माहिती आहे का? भुईमुगाचं आमच्या पद्धतीने लागवड केली तर बियाणं जास्त लागतं. आणि मग मला आता सांगायचं शेतकऱ्यांना तेच की ज्यांना खरंच भुईमुग करायचा असतो त्यांनी स्वतःचं बियाणं तयार करा. भुईमुगामध्ये म्हणतं काही लोक अरे उत्पन्न काय येत नाही, तर उत्पन्न येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि बेसिक कारण काय आहे? चांगल्या बियाणाची उपलब्धता होत नाही. बरोबर आहे? कारण तुम्हाला जे काही बियाणं मिळतात हे मिक्सचर 25-30% मिक्सचरचे असतात, व्हरायटी योग्य नसते. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी स्वतःचं बी जर आता भुईमुग खरं म्हणजे विकतचं बी घेऊन देणारं पिकच नाही आहे. तुम्ही जर तुमचं मागचे लोक बघितले तर विकत घेत होते का शेंगा? घरचेच लावायचे. पण पुढं काय झालं? पुढं ते लांब कालावधीची पिकं यायला नाही लागले, खरीपमध्ये भुईमुग यायला नाही लागले, आणि मग ते आले छोट्या कालावधीची पिकं, आणि मग तुम्ही विकतचे बियाकडे गेले. विकतचं बी भुईमुगामध्ये परवडत नाही, कारण या पद्धतीने लागवड केली तर विकतचे बियाला 12,000 ते 13,000 रुपये. आता मी समजा तुम्हाला सांगितला खर्च माझ्या पद्धतीनं जवळजवळ हा मी खर्च काढला बघा. आता याच्यात मायक्रोन्युट्रियंटच्या फवारण्या आल्या, त्याच्यानंतर समजा काय म्हणतो विद्राव्य खताच्या फवारण्या आल्या. हे सगळं जर काढलं तर आपण हे जवळजवळ एकरी 60,000 रुपये खर्च जातो. बरोबर आहे? आता एकरी 60,000मध्ये काय खताचे दर वाढलेले आहेत हे सगळं, आणि आपलं उत्पादन आपण जरी एकरी 15 क्विंटल धरा, 6,000चा भाव म्हणजे 15 सखी 90. बरोबर आहे? साधारणतः 1 लाखाची शेंग होते आणि 50,000 रुपये खर्च होतो. म्हणजे 1 रुपया लावला तर 1 रुपया मिळतो, 1:1. आणि याच्यामध्ये 12,000 ते 15,000 रुपये कुठं कमी होतात जर तुम्ही स्वतःचं बी वापरलं तर. म्हणजे ती तुमची 50च्या ऐवजी 40,000च लागतील. आणि स्वतःचं बी जोपर्यंत तयार करत नाही तोपर्यंत भुईमुगाचं उत्पादन, किंवा मग आता तुम्ही मला हे तर काही सांगून जाते भुईमुगाचं बी तयार करणं हे नाही काय शक्य आहे का? परंतु तुम्ही रबीमध्ये भुईमुग मी घेतो 25 वर्षापासून, मला माहीत आहे. ह्याला फक्त काय असते, तुमची मानसिकता असणं गरजेची आहे. आमच्या गावात घेत नसते. रबीमध्ये थोडंसं मेहनत लागते, परंतु चांगलं बियाणं तयार होतं, आणि चांगल्या बियाणाचा सोर्स म्हणजे आपल्याला 100% उगवणीचं बियाणं मिळतं. एक दुसरी बाब काय होते की त्याची जी अनुवंशिक शुद्धता असती ती चांगली मिळते, त्याच्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. बरोबर आहे? म्हणजे आपण जे याला जेनेटिक प्युरिटी म्हणतो की बाबा, आता समजा माझ्याकडून बियाणं घ्यायचं म्हणजे अशा क्विंटलानं घेणं परवडणार नाही, आणि मी शेतकरी किती तयार करणार? करू शकत नाही ना जास्त, त्याला मर्यादा आहे. त्यामुळे स्वतः सोर्स घ्यायचा, 5 किलो 10 किलो शेंगा आणायच्या, 20 किलो शेंगा आणायच्या. त्याच शेंगा आपल्या शेतावर दरवर्षी रबीमध्ये मी सांगितलं तसं तुम्ही वाढवा. ज्यांना कंटिन्युअस किंवा भुईमुगामध्ये इंटरेस्ट असतो त्या लोकांनी तरी कमीत कमी स्वतःचं बियाणं तयार करणं फार गरजेचं. बियाणं 130 रुपये किलो शेंग. शेंग हो, त्याच्यात होतात 1 क्विंटलमधून 74 किलो समजा तुम्ही. कारण हे कसं असतं माहिती आहे का, हे सेलिंगच असतं, म्हणजे नुसतंच नाही. ह्याला आपण आपल्याकडे मशीन आहेत, ग्रेडिंग करतो आपण त्याला, म्हणजे उडवून त्याचं सेलिंग घेतलं जातं. त्याच्यामुळे ते 1 क्विंटल शेंगामध्ये एवढं सेलिंग आलंच पाहिजे तरच विकता येतं. आता पुन्हा एक भुईमुगामध्ये कसं होतं की तुम्हाला उत्पादन कमी येण्याचे बरेचसे कारण आहेत आपल्याकडं. त्याच्यामधलं कारण म्हणजे तापमानाचं मी सांगितलं होतं तुम्हाला. भुईमुगाचं कसं आहे, भुईमुगाच्या याच्यावर तापमानाचा आजकाल खूप परिणाम होतो आहे, ते एक ध्यानात ठेवायचं. आणि हे सगळं करत असताना तुम्ही भुईमुगाचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर सोल्युबर खत आणि मायक्रोन्युट्रियंट याच्या कमीत कमी 3 ते 4 फवारण्या तरी घ्यायला पाहिजे. आपण टाळतो हे सगळं करायला. बरोबर आहे? या खर्चात धरलेले आहेत त्या. म्हणजे हे जे पण हां, तर तुम्ही सुरुवातीच्या स्टेजमध्ये सगळा भुईमुग निघून आल्यानंतर पहिली फवारणी 19-19ची घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरी फवारणी 10 ते 15 दिवसाचा इंटरव्हल द्यायचा जास्तीत जास्त. आणि स्टेज बघायची. आता आऱ्या सुटायला लागल्या, मग यावेळेस काय पाहिजे आपल्याला, स्फुरत पाहिजे जास्त, हो मग 12-61 घ्या. तेच तुम्ही तर खूप म्हणजे फक्त तुम्ही करा, की तुमच्या सगळं डोक्यात आहे. नंतर घ्यायचं की 52-34 घ्या, नंतर घ्यायची शेवटची 0050ची घ्या, पण घ्या. हे म्हणजे कसं असतं माहिती आहे का, भुईमुगाच्या कोणत्या पिकाचं तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे हे आपल्याला आपण असं गृहीत धरलं की हे आमच्या जमिनीत आहे. बरोबर आहे? ॲक्च्युअल ते नाही आहे.
आणि उत्पन्नावर सगळ्यात मोठी बाब आहे ती परिणाम करणारी मायक्रोन्यूट्रियंट्स, की जे लागतात कमी आणि उपयोग खूप मोठा आहे त्याचा, पण आपण त्याच्याकडं करतो दुर्लक्ष. आणि जमिनीतून आपटेक घ्यायचा, मग ते तुम्हाला CN रेशो नाही, मग तुमचा CN रेशो नाही म्हणून झाड उचलत नाही. ह्या फोलियर स्प्रेमध्ये हा प्रॉब्लेम येत नाही. एक फवारणी जास्त जरी तुम्ही मारली तर तुमचा प्रश्न सुटतो. आता शेणखत तर सगळ्याला मिळत नाही, मलाही नाही मिळत. फक्त आम्ही काय करतो, जेवढं घरचं आहे तेवढं वापरतो. साधारणतः पिकाचा फेरपालटसाठी दुसऱ्या तिसऱ्या वर्षी तिथं पीक आलं पाहिजे, माझ्याकडे थोडीशी जमीन असल्यामुळं. आणि त्याच्यानंतर हे आता करायला पाहिजे, म्हणजे शेणखत तर नाही एवढं, पण त्याच्यात आपण गांडूळ खत वापरतो आम्ही. हां, तुम्ही टाकणार असाल तर एकरी 7-8 गाड्या शेणखत टाकू शकता, ते बी म्हणजे कुजलेलं. पण ह्या स्प्रे जे आहेत ना, मायक्रो स्प्रे, हे मात्र घ्यायलाच पाहिजे. ह्याच्या चालून खूप मोठा उत्पन्नामध्ये हे होतं. चिलमिक्स कॉम्बी आहे ना. नाही, तुम्ही कोणत्याही स्टँडर्ड कंपन्या घ्या, फक्त चांगली कंपनी असली पाहिजे, न्यूट्रिएंट असली पाहिजे सगळे त्याच्यात, आणि तुम्ही करून तर बघा. आणि हेच पीक नाही, कोणत्याही पिकाला जे शेतकरी फॉलियर स्प्रे जास्त देतात तेच उत्पन्न काढतात, तेच साईज बनवतात, त्याच्याच दाण्यात चांगलं हे येते. हे असं सहज नाही येत, कारण जमिनीतून उचलण्याचं प्रमाण फार रेअर आहे. आता त्याच्यात आपण जास्त याच्यात जाण्यापेक्षा हे करायला. आणि रबीमध्ये बी तयार करा तुम्ही. रबीमधला ग्राउंडनट इतका सुंदर येतो. हे आता एखादं वर्ष सोडून द्या, टीका आला म्हणून यावर्षी, नाहीतर. आणि सगळ्यात सोपा, कमी पाण्यात आणि उत्पन्न पण चांगले. अजून काही प्रश्न? हां, हो बरोबर आहे. पाणी पाऊस हातात नसतो, परंतु मध्ये एखादा असा ट्रेस येतो. आता मी हे इतक्या वर्षापासून जे करायलो ना, मग तेच आहे ते. आता यावर्षी काय झालं, हातात नव्हतं. माझी जमीन मी खाली ठेवलेलीच होती, पण 15 ऑगस्टला माझी लागवड सुरू व्हायची. ती किती ऑगस्टला झाली? 22 ऑगस्टला. 30 ऑगस्टपर्यंत झाली. 30ला पुन्हा बंद पडली, पुन्हा सप्टेंबरमध्ये गेली. हे असं एखाद्या वेळेस होतं, पण मध्ये एक कालावधी मिळतोच आपल्याला. आणि तेवढ्यात आपण तयारच करायचं, आपलं रान तयार ठेवायचं, आलं की लगेच लागवड करायची. तर अजून काही विचारायचं असेल तर विचारा. नाही, पर्याय म्हणून नाही, पण नाही मिळालं तर वापर, सिंगल सुपर फॉस्फेट वापरू शकता. सीड असं मी म्हटलं, फार मोठ्या प्रमाणात मी सीड नाही उपलब्ध करून देऊ शकत, पण काही सोर्स देऊ शकतो. 10 किलो, 20 किलो, 25 किलो सर म्हणले तसं, किंवा आमच्याकडे आहेत शेतकऱ्यांना पाहिजे, म्हणजे 5, 10, 20 किलो देणं हा शेंगापर्यंत ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त द्यायची. हो, जवळपास याच्यातली फक्त तुम्हाला TAG 73च मिळणार नाही, किंवा एखाद्या म्हणजे पुढच्या वर्षी येईल. हां, 73 असेल, मग त्यांच्याकडे असेल. हां, बाकी सगळ्या उपलब्ध आहेत. सर, आता तुम्ही ते सांगितलं की एकरी 20 क्विंटल शेंगा होतात आणि मग 60,000 रुपये खर्च सांगा, शेतकऱ्याला नफा किती राहतो? 40,000 रुपये. आता तो 60 कसा करायचा, बरोबर आहे ना. नफा कसा वाढवायचा हे आपल्या हातातलं गणित नाही ना. आता खर्च तर वाढायला, कारण त्याच्या किमती वाढायल्यात ना, लेबर वाढायला आहे, खत वाढायला, औषध. हो, मग ते तर थोडंफार कमी अधिक असणार. त्याच्यात फक्त आपण करण्यासारखी गोष्ट कोणती आहे? बी. आता या 60मध्ये जर तुम्ही बी कमी केलं तर किती कमी होतील? 12-13 हजार रुपये, 15,000 रुपये कमी होतील. म्हणजे तुम्ही 50वर आले, म्हणजे 50ला 50 झाले तर रुपयाचे 2 रुपये तर झाले. मग आता याच्यापेक्षा जास्त आपल्याकडेच नाही ना, म्हणजे हे करूच शकत नाही आपण. हरभरा टाकतो, मग काही न करताना ती हाताला हात येतो, मग तसं याच्यामध्ये येतो का? हाताला हात येईल का? नाही. आता हे बघा, आम्हाला नफत्यामध्ये मागच्या काळामध्ये काय झालं सर, आम्हाला पर्यावरण वाचवणे, बांबू लागवड करा, नर्सऱ्याला जायला पैसे कमवले, ज्यांनी बांबू लावले त्याला उपटून टाकायला 2-2 लाख रुपये. नाही ना, कसं होईल? नाही, हे बघा हे पीक आहे 4 महिन्याचं, 3.5 महिन्याचंच पीक आहे. आणि मी तुम्हाला हे स्पष्ट सांगायलो ना, याच्यात आपलं काय लपछपी आहे. आपलं उत्पन्न आपण धरले 15 क्विंटल, बरोबर आहे.
आणि तुम्ही सगळे ऑपरेशन्स केले, हवामानानं साथ दिली, 15 होतेच. ओके. आणि त्याच्यानंतरची गोष्ट कोणती आहे तुमची? भाव आपल्या हातात नाही. आता हे 6 गणित लावलो आपण आणि 8 लागलं तर ते लागत नाही. ते काय करता येईल ते आपण करा ना. तुम्ही ॲडिशनल व्हॅल्यू करू शकता, शेंगदाणे करून काही वेगळा व्यवसाय करून विकू शकता किंवा. आणि तसंही आणि आणखी नाही म्हटलं तरी भुईमुगापासून दुसरा महत्त्वाचा फायदा काय होतो माहिती आहे का? आता आपल्याकडे चारा, आपल्याकडे जनावरं नाहीत म्हणून, नाही तर चाऱ्याचं नंबर 1चं पीक आहे ते. एक म्हणजे चारा वजा करा त्याच्यातून. दुसरी महत्त्वाची त्याच्यापासून होणारा फायदा काय माहिती आहे का? ह्या जमिनीचा बिवड खूप चांगला आहे. नायट्रोजन फिक्सेशनचे बॅक्टेरियाज तिथं राहणं पुढच्या पिकाला खूप सुलभ आहे ते. म्हणजे बाकी काही थोडेफार साईड बिझनेस म्हणजे बेनिफिट आहेत त्याच्यात, असं काही नाही, तोट्याचा धंदा नाही. बस 50-60 हजार रुपये उरतात. मग दुसरे कोणत्याही पिकात नाही उरत. पिकात उरण्याचं गणित हे तुमचं आमचं नाहीच आहे. आम्ही फक्त उत्पन्न कसं वाढन एवढं सांगू शकतो, टेक्निकल सांगू शकतो. आता ते जर 5-4 हजारात विकलं तर मग तो तुम्हाला 60,000 होत नाही.